हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर मित्रांनो, जसं सांगितलं होतं की IBPSनी एक्झाम्स कंडक्ट करणं सुरू केलेलं आहे. तर बघा, IBPSचा आपला कोर्स तर ऑलरेडी सुरू झालेलाच आहे, IBPS PYQ डिटेल सोल्युशन. आणि ह्या कोर्सचं इम्पॉर्टन्स तुम्हाला आजच्या ॲनालिसिस नंतर, जसं की MIDCचा जो पेपर झाला आहे EE आणि DE लेवलच्या लोकांसाठी, आता तुमचा AE आणि JE लेवलच्या लोकांसाठी पण होईल, पण त्याच्या आधी ह्याचा ॲनालिसिस तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. कारण ही थोडी वरची लेवल आहे. तर जर तुम्हाला वरच्या लेवलचे क्वेश्चन्स कळतात तर डेफिनेटली ह्या लेवलला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर जसं सांगितलं की MIDCचे जे येणारे एक्झाम्स, MIDC स्वतः, कारण आत्ता MIDC आज झालेलीच आहे, पण अजून पुढची AE JEसाठी येणारच आहे. त्यानंतर BMC आहे, सिडको आहे, PMC आहे, बरेचसे आहेत. आणि मी जसं म्हणलं की आपलं एक IBPSचं ॲनालिसिसची प्लेलिस्ट आहे. एकदा जायच्या आधी तुम्ही एकदा प्लीज बघून घ्या. रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की फ्रीमध्ये दिलेलं आहे, कारण तुम्हाला रिव्हिजनला तर हेल्प होईलच. पण जर इन केस जर कुणाला वाटतं की फास्टमध्ये 1-2 तासात मला IBPSचं थोडंसं समजून घ्यायच्यात गोष्टी किंवा क्वेश्चन्स, तर डेफिनेटली तुम्हाला हे व्हिडिओज हेल्प करतील. आणि दुसरी गोष्ट, जे सेल्फ स्टडी करताय किंवा ज्यांना खूप महागडे कोर्सेस परवडत नाहीत, जस्ट 999 रुपीजमध्ये म्हणतो हा आपण कोर्स सुरू केलेला आहे. हेच सगळे जे क्वेश्चन्स जे तुम्हाला आता सांगणार आहे, आजच्या पण MIDCचा जो ॲनालिसिस आपण जो देणार आहे किंवा आधीचे पण जे ॲनालिसिस आपण दिलेले आहेत, सगळ्यांचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्यामध्ये डिटेल फॉर्मॅटमध्ये भेटतील. आणि ह्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला का लक्षात येईल, आजचा ॲनालिसिस दिलेलं लक्षात येईल. कारण कसं आहे, फक्त 1 लाईनर क्वेश्चन बघून उपयोग नाही आहे. त्याचं डिटेल सोल्युशन्स जर तुम्हाला लक्षात आले तर ते डेफिनेटली तुम्हाला हेल्प करणार आहे. तर बघा, MIDCचा जो सकाळचा पेपर झाला होता, पहिले त्याचे फीचर्स समजून घेऊ की पेपर होता कसा, काय काय इम्पॉर्टंट आहे. MIDCच्या पेपरला जायच्या आधी अजून तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे. तर MIDCची DE आणि एक्झिक्युटिव्हची जी एक्झाम होती, एकच पेपर, सेम पेपरच होता, काही फरक नव्हता. 4/3/2024 म्हणजेच जो म्हणतो की कालच पेपर झालेला आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आता जो मी रेकॉर्ड करतो तर तो 5 डेट आहे आज, ॲक्च्युली 4 डेट आहे. तर त्यामुळं आपल्याला माहिती की 3/3/2024ला झालेलं आहे. हे जे आहे 03 करा. ठीक आहे. तर ह्यामध्ये जवळपास 3/4, ठीक आहे. तर 3/4/2024ला पेपर झालेला आहे. एक्झाम टायमिंग काय होता, 8:30 to 10:30, 2 तासाचा पेपर होता. जसं म्हणलं कोणी घेतला तर IBPSनी घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याचं मार्किंग कसं होतं, तर प्रत्येक क्वेश्चनला 5 ऑप्शन्स होते आणि नो निगेटिव्ह. खूप लोकांना कन्फ्यूज होत असेल की निगेटिव्ह होतं की नव्हतं, तर निगेटिव्ह नाही आहे. ठीक आहे. बिंदास जावा पेपरला, निगेटिव्ह नव्हतं मार्किंग. आणि पुढच्या येणाऱ्या MIDCच्या पेपर्सला पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग काही दिसणार नाही जास्त. त्यामुळं सेक्शन्स कसे कसे होते, इंग्लिश होतं 10 क्वेश्चन्स, मराठी 10 क्वेश्चन्स. इंग्लिशचे जे क्वेश्चन्स म्हणायला गेले, जर व्ह्यूज ऐकले मुलांकडून, तर डेफिनेटली थोडे करेक्शन्सच्या रिलेटेड, एरर रिलेटेड क्वेश्चन्स होते की तुम्हाला एरर हुडकायचं होतं. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स होते इंग्लिशमध्ये. पॅसेज बघायला नाही भेटला. ठीक आहे. तर खूप लोकांना वाटत असेल पॅसेज इंग्लिशमध्ये करून जाऊ का, तर पॅसेज काही करायची गरज नव्हती. त्यामुळं ह्यामध्ये एरर रिलेटेड आणि मराठीमध्ये 4 क्वेश्चन्स तर पॅसेजवर होते. ठीक आहे. बाकी जे उरलेले क्वेश्चन्स होते ते सेम एरर्स करेक्ट करायचे होते. आणि ते क्वेश्चन्स जे आहेत ते स्टेटमेंट्सच्या फॉर्मॅटमध्ये दिले होते आणि तुम्हाला एरर हुडकायचं होतं कुठल्या स्टेटमेंटमध्ये काय एरर आहे. त्यानंतर इंटेलिजन्स टेस्ट, म्हणजेच म्हणतो रिझनिंग,
रिझनिंगमध्ये जसं म्हणलं, खूप लोकांना कन्फ्यूज होतं की IBPSचं रिझनिंग कसं राहतं. बघा, IBPSचं रिझनिंगचं म्हणजे तुम्हाला पझल्स सोडवता यायला पाहिजे. पझल्स टफ राहणार आहेत आणि ब्लड रिलेशन पझल आणि ब्लड रिलेशन डेफिनेटली येणार आहे म्हणजे येणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे सिलॉगिझम, पझल आणि ब्लड रिलेशन ह्याच्यावर तुमचं होल्ड पाहिजे. जे पुढचे पेपर्स होतील IBPS जे कंडक्ट करेल, पझल्स तर डेफिनेटली करा. तुम्हाला मोठंच्या मोठं पझल दिलं जाईल, 3 ते 4 क्वेश्चन्स त्याच्यावरच राहणार आहेत, त्यामध्ये व्यवस्थित करा. त्यानंतर उरला MIDC ॲक्ट. तर खूप लोकांना माहीत होतं MIDC ॲक्टबद्दल की मागच्या MIDCने जी एक्झाम कंडक्ट केली होती त्याच्या आधी JEE लेवलला, त्यावर पण 10 क्वेश्चन्स विचारले होते MIDC ॲक्टचे. तर तसेच सिमिलर क्वेश्चन्स बघायला भेटले. जर तुम्ही मागच्या जरी ॲक्ट वाचून गेला असेल किंवा मागचा पेपर बघून गेला असतात तरी पण तुम्हाला थोडीशी आयडिया आली असती. असे काय खूप हार्ड नव्हते MIDC ॲक्टवर क्वेश्चन, सिम्पल होते. फक्त ॲक्ट एकदा वाचून घ्या, किंवा ॲक्टवर आपण एक कोर्स पण ट्राय करू की जर ॲक्टवर एखादा कोर्स करता आला तर JEEच्या आधी. तर अजून तर आपण असा काही कोर्स बनवलेला नाही आहे, पण एक 2 तासाचा 2 ते 3 तासात सफिशियंट आहे की तुम्ही एकदा ॲक्ट गो थ्रू केलं तरी पण तुम्हाला त्याचे मार्क्स भेटून जातील. तर हे ट्राय करू आपण की ह्या कोर्समध्ये ॲड करायचा प्रयत्न करू. मी शब्द देत नाही आहे अजून, फक्त आपण जर वेळ भेटला, इन केस खूप टाईम भेटला आपल्याला, तर डेफिनेटली ह्याच्यावर काम करता येईल MIDC ॲक्ट. कारण खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा MIDCचा आता पेपर होईल, 10 क्वेश्चन्स ॲक्टवर राहतील प्लस 50 क्वेश्चन टेक्निकल, म्हणजे 60 क्वेश्चन्स तुमच्या हातातले राहतील. उरले 10 क्वेश्चन्स रिझनिंग आणि 10 क्वेश्चन्स तुमचे इंग्लिश मराठी. हे 20 क्वेश्चन्स इंग्लिश मराठी आणि 10 क्वेश्चन्स GK. तर जसं म्हणलं की 60-40 सारखा पॅटर्न बनून जातो जर तुम्ही ॲक्ट व्यवस्थित केला तर. आणि GK म्हणलं तर GKमध्ये पण 3 ते 4 क्वेश्चन्स करंट अफेअर्सच म्हणता येईल. करंट अफेअर्स नीट करा, इकॉनॉमी नीट करा, बाकी बेसिक हिस्ट्री जॉग्राफी जे आहे तेच नेहमीचं, बाकीचं काही एवढं त्यात लक्ष देण्यासारखं नाही आहे. GKचा पार्ट 10 क्वेश्चन्स आहेत. खूप डोकं लावू नका, कारण काय होतं मुलं खूप वाचून जातात GK, कुठनं करू इकडून तिकडून हिस्ट्री जॉग्राफी. त्याच्याऐवजी तुम्ही ॲक्टवर करा फोकस, टेक्निकलवर करा, इंग्लिश आणि रिझनिंगवर अजून फोकस करा. कारण इथले मार्क्स फिक्स नाही आहेत, काही येऊ शकतं. GK कुठूनही पडू शकतं. मुलं हिस्ट्री जॉग्राफी भरपूर वाचून गेले पण त्यांच्या मनासारखं काही क्वेश्चन्स बनले नाहीत GKला. ठीक आहे, तर GKचं असंच आहे, तुमच्या लक असतं. GK तुम्ही वाचलेलं आहे ना, म्हणजे लक पकडा. त्यामुळं फक्त तुमच्या डेलीच्या जे न्यूज आहेत किंवा बातम्या आहेत त्याच्यावर तुम्ही फक्त फोकस करा, बाकी जास्त काही लक्ष द्यायची गरज नाही GKला. टेक्निकल तर माहीतच आहे आपलं, बेसिकच आपण जे आता बघणार आहे ते टेक्निकलवरच लक्ष देणार आहे. कारण टेक्निकल तर आपलं म्हणतो फुल इम्पॉर्टंट आहे. पूर्ण या सगळ्याच एक्झामच्या पार्टमध्ये टेक्निकलवर सगळ्यात जास्त वेटेज आहे, 50 क्वेश्चन्स. तर टेक्निकलचं ॲनालिसिस तर आजपर्यंत आपण देतच आलो आहे आणि आज पण तुम्हाला फ्रीमध्ये MIDCचं ॲनालिसिस तर भेटणारच आहे. पण मी म्हणतो की हे सगळं समजून घेऊन तुम्हाला ह्याचं जे आउटपुट आहे ते कधी येईल. आउटपुट येईल जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी नीट कराल. नुसतं क्वेश्चन आणि आन्सर्स बघून उपयोग नाही आहे, त्याचे डिटेल सोल्युशन्स करणं, त्याची होल अँड सोल आयडिया घेणं, पूर्ण आउटर बाउंड्रीतनं पण जर क्वेश्चन आला, बाहेर न आला, ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरीकडनं फ्रेम केला तरी पण तुम्हाला त्याची सगळी बाउंड्री माहीत असणं त्या क्वेश्चनची, पूर्ण ऑलराऊंड म्हणतो ना आपण. तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठीच आपला हा 1000चा कोर्स ऑलरेडी लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी, हे जे आता मी सांगतो आहे हे आजचे क्वेश्चन्स, एकदम ताजा पेपर जो झालेला आहे त्याचे क्वेश्चन्स आहेत. तर त्यामध्ये विचार करा, जवळपास 90%, 85 to 90% गॅरंटी के साथ
जे तुम्ही 18 तासात ज्यांनी पण कोर्स केला आहे 18 आवर्समध्ये तुमचे हे सगळे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत 18 आवर्सच्या कोर्समधले. ठीक आहे, 18 आवर्सच्या. जर वाटतंय की काही पण फेकतोय काही पण सांगतोय तर तुम्ही सरळ आहे ह्याच्यातले जे क्वेश्चन्स आहेत यूट्यूबवर फ्रीमध्ये दिलेले आहेत ते काढा, हे क्वेश्चन्स बघा. ह्या क्वेश्चन्समध्ये बघा सिमिलर जो डाटा आहे त्याचे डिटेल ऑप्शन्स मी ह्या कोर्समध्ये दिलेले आहेत. आणि मी म्हणत नाही की डायरेक्टली आलेत, मी काय म्हणलं की डिटेल सोल्युशन्स मी जे एक्सप्लेन केलेत ह्या कोर्समध्ये त्या डिटेल सोल्युशनमधून काही बनले आहेत आणि काही काही क्वेश्चन डायरेक्टली पण बनले आहेत. ठीक आहे, तर मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. पण मी म्हणतो की किती इम्पॉर्टंट आहे IBPSला PYQ करणं आणि त्याचे डिटेल सोल्युशन करणं. आणि डेफिनेटली ह्याला एफर्ट्स लागतात. पेपर असाच येत नाही, पेपरची रिस्पॉन्स की पण येत नाही, बाहेर काही क्वेश्चन्स येत नाहीत. आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर करून व्यवस्थित काय म्हणतो आपण त्याला ॲनालिसिस द्यावं लागतं, विचार करून द्यावं लागतं. फेक ॲनालिसिस देऊन चालत नाही, पोरांचा भविष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर त्यामुळं आम्ही वेळ घेतो मान्य आहे, पण त्याचा टाईम एक लागलेला आहे, एफर्ट्स लागलेले, त्याची एक व्हॅल्यू पण आहे. म्हणून जरी कोणाला वाटत असेल की महागडं आहे, पण त्या कॉस्टला खरंच सांगतो की विचार करा की असं कुठला जे एक पण आन्सर की रिस्पॉन्स शीट एक तर मार्केटमध्ये येत नाही आणि गॅरंटी नसते की हा IBPSचाच पेपर आहे का, तर ती गॅरंटी आपण देतो आहे बाकी ह्याच्यामधून की डेफिनेटली तुम्हाला जे जे क्वेश्चन्स बघायला भेटतील हे IBPSच्या एक्झाम्सचेच क्वेश्चन एक्झॅक्ट क्वेश्चन्स असतील. आपण ट्राय करतो की एक्झॅक्ट क्वेश्चन फ्रेम करून त्याचं डिटेल ऑप्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड करू. पण जरी म्हणतो की एक्झॅक्ट जरी नाही करता आला तर सिमिलर कन्सेप्टला म्हणजे समजा एखादा न्यूमरिकल आहे सर्वेचा किंवा कुठला पण, तर त्याच्या सिमिलर कन्सेप्टचा न्यूमरिकल तुम्हाला त्या कोर्समध्ये बघायला भेटेल. त्यामुळं असं समजू नका की एक्झॅक्ट तेच ऑप्शन्स, ते तर कोणाला इतकं रिकॉल करता येणार नाही एक्झॅक्ट तेच 5 ऑप्शन्स कुठले होते, पण समजून घ्या थोडं. तरी आपण सुरू करू की क्वेश्चन्स कसे होते फक्त बघू. एन्व्हायरमेंटमधला फर्स्ट क्वेश्चन होता की बायोडिग्रेडेबल आयटम्सवर क्वेश्चन होता की ह्या तुम्हाला ऑप्शन्स दिले होते 5 आणि विचारलं होतं की कुठले बायोडिग्रेडेबल आहे, तर व्हेजिटेबल, पेपर, वूड हे बायोडिग्रेडेबल आहे. बाकी टीन, प्लास्टिक जिथं पण असेल ऑप्शनमध्ये ते तुम्हाला एलिमिनेट करायचं होतं. आणि मी ह्या कोर्समध्ये वरनं एलिमिनेशन ट्रिक्स पण शिकवलेत की जरी तुम्हाला क्वेश्चन माहीत नसेल तर एलिमिनेट कसे करायचे ऑप्शन, तर तो डेफिनेटली तुम्ही परचेस करून जास्तीत जास्त आउटपुट घ्या. RCC मी जास्त पब्लिसिटी करत नाही कुठल्या कोर्सची, पण डेफिनेटली म्हणतो की बाकीचे कोर्स मान्य आहेत आपले 4999 ते तर होल अँड सोल आहे तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटीला. पण हा कोर्स तरी ॲटलिस्ट मिनिमम करा जर कोणाला परवडत नसेल तर 999वाला, कारण ह्या कोर्सनंतर तुम्हाला दुसरं काही जास्त करायची गरज नाही IBPSला. सर्वेमध्ये पण करेक्टेड एरियाचं न्यूमरिकल होतं, जसं आपण करेक्टेड लेंथ काढतो तर तसं करेक्टेड एरियाचं न्यूमरिकल होतं, पण ते मोठं असल्यामुळं आपण ते कोर्समध्ये ॲड केलेलं आहे. टाउसी मॅक्स विचारली होती, टाउसी मॅक्सची व्हॅल्यू 2.8 MPa फॉर M20 ग्रेड RCCचा क्वेश्चन होता. खूप कॉमन झालं आहे 0.625 रूट FCKनी, पण ज्यांनी काढलं असेल डेफिनेटली त्यांचा आन्सर आला असेल. सर्वेवर 2-3 क्वेश्चन्स होते, जसं बघितलं सर्वेवर बघा एक करेक्टेड एरियाचं न्यूमरिकल पर क्लोज कंटूर हायर व्हॅल्यू इनसाइड रिप्रेझेंट काय करतं हिल. त्यानंतर टँजंट लेंथ ऑफ द कर्व R tan δ/2 तुम्हाला 60 डिग्री दिलं होतं, तर तुम्हाला माहिती की 30 डिग्री येणार आहे δ/2. तर δ/2 30 आल्यावर काय करणार तुम्ही R tan 30 म्हणजे किती, tan 30ची व्हॅल्यू 1/√3. 1/√3 इज नथिंग बट 0.577 पर 0.577 ज्यांनी पण केलं आहे दॅट्स द करेक्ट आन्सर. त्यानंतर पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5. मोहर स्केल हा पण क्वेश्चन रिपीटेड आहे, हे सगळे रिपीटेड आहेत बघा क्वेश्चन्स. तुम्हाला जर वाटतं ना की मागचा ॲनालिसिस काय उपयोगाचा आहे का, तर बघा इथंच तुमच्या डोळ्यासमोर आहे सगळ्या काय आपण काही लपवत नाही, जे काय ते
आमने सामने होऊन जाऊ दे, की जेवढे तुम्हाला वाटते की कोर्सची व्हॅल्यू काय आहे आपल्या, की तुम्हाला काय भेटलं आहे 1000मध्ये, तर बघून घ्या काय भेटलं आहे. ऑलमोस्ट 40 क्वेश्चन्स आउट ऑफ 50 सगळे कोर्समधलेच होते. मोर स्केल, हार्डनेस, त्यानंतर न्यूमरिकल फॉर स्ट्रीम फंक्शन. मी खूपदा सांगतो मुलांना की जेव्हा पण तुम्ही IBPSची स्टडी कराल, IBPSचे PYQ तर करा, पण उरलेले क्वेश्चन्स जे IBPS बनवतं ते कुठून बनवत असेल ते थोडं ॲनालिसिस करा. तर ते पण आपण कोर्समध्ये सांगितलेलं आहे. आणि इथं पण सांगतो की मी ESE इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे जे 1 लाईनर क्वेश्चन्स आहेत फ्रेंड्स, ते डेफिनेटली करा. हे तुम्हाला ॲज इट इज तिथले न्यूमरिकल बघायला भेटतील. तर त्याचं आन्सर 4√2 होतं. ते कसं आलं काय आलं मी कोर्समध्ये एक्सप्लेन करेन. कॉलमचा युलर लोडचा फॉर्म्युला 1 एंड फिक्स अदर एंड हिजचा 2π² E/LE². त्यानंतर RCCचा क्वेश्चन होता 10वा परत. L/D रेशो डिफ्लेक्शन अप टू 10 मीटर कंटिन्युअस बीम, तर हे 26 सगळ्यांना माहिती आन्सर. डिस्ट्रीब्युशन एन्फोर्समेंट फॉर माइल्ड स्टील 0.15%, HYS असेल तर 0.12%. टेम्परेचर आणि श्रिंकेजसाठी. तर डिस्ट्रीब्युशन एन्फोर्समेंट कशासाठी करतो आपण, टेम्परेचर, श्रिंकेज, व्हेरिएशन्स जे येतात त्यासाठी डिस्ट्रीब्युशन स्टील देतो. तर ते किती असतं, 0.15% ऑफ ग्रॉस एरिया. कशामध्ये, माइल्ड स्टील टाकलं तर. जर HYS डिबार असेल तर 0.12%. स्ट्रेस स्ट्रेन कर्ववर एक क्वेश्चन होता, त्यामध्ये अप्पर यील्ड पॉईंट, लोअर यील्ड पॉईंट, अल्टिमेट पॉईंट आणि ब्रेक पॉईंट ह्या रिलेटेड काही डाटा दिले होते आणि तुम्हाला ओळखायचं होतं की तो कुठला पॉईंट आहे. बस तो बेसिक माइल्ड स्टीलचा जो स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे आपण आधी पण एक्सप्लेन केलेले आहेत बऱ्याचदा व्हिडिओमध्ये. आपला कुठलाही कोर्स घ्या, ह्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर स्लोप फॉर कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL. कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL WL3/6E आहे. हे सगळे आपण ग्रुपवर एक शीट शेअर केली होती स्लोप डिफ्लेक्शनची, सेम त्या शीटमधलं, त्या बाहेरचं काही नाही आहे. 14, 15, 16 हे सॉईलवर आले ते क्वेश्चन्स जरा सोपे होते. क्रिटिकल हायड्रोलिक ग्रेडियंट फ्रेंड्स माहिती तुम्हाला, G-1/1+E हा पण बेसिक क्वेश्चन असतो, बऱ्याच एक्झामला रिपीट होतो. सँडची साईज जी आहे 75 मायक्रॉन ते 4.75 mm. सिम्पल होतं. टर्झागी बेरिंग कॅपॅसिटीचे ॲझम्पशन्स विचारले होते आणि विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ॲझम्पशन ऑफ टर्झागीज कॅपॅसिटी. तर टर्झागी साहेबांनी काही ॲझम्पशन दिले होते की सॉईल होमोजिनस आहे, आयसोट्रोपिक आहे, बेस ऑफ फुटिंग रफ आहे, स्ट्रिप फुटिंग आहे, मोहर कॉलम इक्वेशन फॉलो करतो. तर हे जेवढे ॲझम्पशन्स आहेत ह्यापैकी तुमचं जे नव्हतं ते तुम्हाला ओळखायचं होतं. म्हणजे मी जे आत्तापर्यंत सांगितले ते ॲझम्पशन्स असले पाहिजे. होमोजेनस असेल तर ते टिक नाही करायचं, आयसोट्रॉपिकला टिक नाही करायचं. बाकीचे जे हे सोडून मी जे सांगितले नाही आहेत तेच मोस्टली त्याचं करेक्ट आन्सर राहणार आहे. युनिट्स ऑफ मेजरमेंट, प्लास्टरिंग, पेंटिंग, स्टोन वर्क फॉर फेसवर्क हे सगळं स्क्वेअर मीटरमध्ये आपण मेजर करतो. तर स्टोन मॅसनरी असेल तर क्युबिक मीटरमध्ये पण मेजर करतो. आता एक्झॅक्ट क्वेश्चन पूर्ण आलेला नाही आहे. काही मुलं म्हणतात की स्टोनचा पण पार्ट होता, तर स्टोन मॅसनरी असेल तर क्युबिक मीटर, प्लास्टरिंग, पेंटिंग, फ्लोरिंग असेल तर स्क्वेअर मीटर. तर मोस्टली स्क्वेअर मीटर त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर सिंकिंग फंडवर न्यूमरिकल होता ॲक्च्युली, त्याचा डाटा नाही आहे आता, पण मी कोर्समध्ये ॲड करेन, डेफिनेटली देईन तुम्हाला हे आणि एक्झॅक्ट देईन. ॲक्च्युली आता एवढं सगळं काही लोकांना रिकॉल नाही होतं एक्झाम, पण डेफिनेटली आज ना उद्या पूर्ण सगळ्याचे सगळे क्वेश्चन, आता 40 क्वेश्चन रिकॉल झालेत, अजून एक 10 क्वेश्चन्स भेटले की मी सगळे कोर्समध्ये त्याचे डिटेल सोल्युशन ॲड करेन. क्वांटिटी ऑफ सँड पण काढायला सांगितलं आहे, कॅल्क्युलेशन आहे. जेवढे मोठे लेंदी न्यूमरिकल्स वाटत आहे की बघा IBPSची एक खासियत आहे, 5 ते 6 न्यूमरिकल असे टाकणार की ते खूप लेंदी राहणार आणि ते मुलांना सोडवायला अवघड जाणार. तर तसा पेपर होता जवळपास 2-3 क्वेश्चन तर असे होते की थोडे लेंदी राहतील आणि ते खूप लोकांचा टाईम खातील, त्यामुळं त्याच्यावर थोडं सावध राहायला पाहिलं होतं. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट्स वर क्वेश्चन्स होते, टेंडर्सवर क्वेश्चन होते. कॉन्ट्रॅक्टमध्ये आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट, कॉस्ट प्लस फिक्स कॉन्ट्रॅक्ट, त्याचे डेफिनेशन्स विचारले होते. टेंडर प्रोसेसचे स्टेप्स विचारले होते की सुरुवातीला टेंडरची प्रोसेसचे स्टेप्स कुठले आहेत. पहिला इन्व्हाइट करतो टेंडर, त्यानंतर अजून काय करतो आणि वर्क ऑर्डर नंतर लास्टला प्रोव्हाइड करतो. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर
हे 23-24 जर तुम्ही बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 to 9 क्वेश्चन्स जवळपास एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगवर होते. तर तुम्ही बघू शकता की वेटेज किती चांगलं दिलेलं आहे. एस्टिमेटिंग कॉस्टिंग मी पहिल्यांदा आपण बघतोय की IBPSनी एवढं चांगलं वेटेज दिलेलं आहे. तर एस्टिमेटिंग कॉस्टिंगला थोडं नीट करा पुढच्या MIDCला जायच्या आधी. बाकी नीट करा म्हणजे असं काही नाही आहे. आपण बेसिक जे आपल्या कोर्समध्ये तुम्ही PYQ जरी नीट केले तरी 5-1 क्वेश्चन तर कवर होतील, पण उरलेले 3 ते 4 क्वेश्चन कवर करायला तुम्हाला थोडं वाचावं लागेल बस. त्यानंतर हायवेमध्ये टफनेस कशाने इव्हॅल्युएट करतो, तर हा हायवेचा क्वेश्चन होता. टफनेस टेस्टसाठी इम्पॅक्ट टेस्ट करतो आपण. त्यानंतर परत हायवेचा क्वेश्चन होता, जे म्हणतो ना 3 प्रकारचे ग्रेड आहेत कटबॅक बिटवीनचे, RC MC SC, स्लो क्युरिंग, रॅपिड क्युरिंग, मीडियम क्युरिंग. तर ह्याची जी सीव साईज आहे ती किती होती, 2.36 mm. यामध्ये सीव साईज आपण वापरतो ॲग्रिगेटला. त्यानंतर नेटवर्क डायग्रामसाठी कॅल्क्युलेट करायला जे म्हणलं EST कॅल्क्युलेट करायला सांगितलं. आय थिंक नेटवर्क दिलं असेल, कुठला तरी असा एक नेटवर्क दिला असेल तुम्हाला, ठीक आहे. तर असा एक काहीतरी नेटवर्क दिला असेल आणि तुम्हाला विचारलं असेल की ह्याचं जे आहे EST काढा. EST काढायसाठी तुम्हाला काय करावं लागेल, ह्याचा पहिला क्रिटिकल पाथ फाइंड करावं लागेल की क्रिटिकल पाथ कुठून गेला आहे, क्रिटिकल पाथ कसा आहे. क्रिटिकल पाथ एकदा डिटरमाइन केला की तुम्हाला कुठलंही EST विचारू द्या, तुम्हाला विचारतील 1 2 3 4 5 6, म्हणजे 4-6चं काढा किंवा 4-5चं काढा, कुठलंही काढा असं म्हणतील. तर ह्याचं तुम्हाला काढता येईल कधी, जेव्हा तुम्ही पहिले क्रिटिकल पाथ डिटरमाइन कराल. आणि हे कसं हे कोर्समध्ये शिकवलं आहे, कसं डिटरमाइन करायचं क्रिटिकल पाथला, फॉरवर्ड अप्रोच, बॅकवर्ड अप्रोच. त्यानंतर फ्लोट डेफिनेशन, फ्री फ्लोटची डेफिनेशन विचारली, सिम्पल, विदाउट डिलिंग, सक्सिडिंग ॲक्टिव्हिटीज असा शब्द आल्या जसं म्हणलं की कीवर्डला इम्पॉर्टन्स द्या आणि पटकन ह्याचा आन्सर मार्क करा. CPM पॉईंटवर स्टेटमेंट होते काही, तर आता ते एक्झॅक्ट नाही आहे, ते पण डेफिनेटली तुम्हाला कोर्समध्ये भेटतील. परमिसिबल लिमिट ऑफ क्लोराईड, तर बघा ॲक्सेप्टेबल लिमिट असेल तर 250, परमिसिबल असेल तर 1000. तर ह्या सगळ्यांसाठी पण एक ट्रिकचा कोर्स आपण केला होता. सेम क्वेश्चन्स त्यातून बनलेले आहेत की ट्रिक्स दिलेले आहेत. मी सगळं कसं रिटेन ठेवायचा डाटा. बघा एक गोष्ट आहे की एक फॅक्च्युअल डाटा आहे तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग शिकायचं आहे किंवा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह क्रॅक करायचे, एक फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. चार्ट्स आहेत त्यामध्ये भरपूर, आणि दुसरे कन्सेप्ट्स. तर कन्सेप्ट्स तर PYQतनं क्लिअर होतील. बाकी चार्ट्स आणि फॅक्च्युअल डाटासाठी तुम्ही ट्रिकचा कोर्स आहे, पण तो महाग आहे. 2000च्या आसपास, 2500पर्यंत जाईल. पण त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट डोक्यामध्ये कसा रिटेन राहील, एक्झॅक्ट त्याच्यावर काम केलं आहे. म्हणून असं नाही की फक्त वाचून दाखवलं आहे, जसं मी आत्ता व्हिडिओमध्ये करतो आहे, वाचून दाखवत नाही आहे. त्यामध्ये एक्झॅक्ट कसं रिटेन ठेवायचं किंवा ते लॉंग टर्मसाठी तुम्ही जेव्हा एक्झामला बसाल तेव्हा तुम्हाला काहीच कन्फ्यूज नाही होणार, असा डाटा आहे तो. त्यामुळं तो पण इम्पॉर्टंट आहे कोर्स. त्यानंतर टेम्पररी हार्डनेस हे कशामुळे येतं, बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे जर जिथं ऑप्शन्स होते ते करेक्ट आहे. रेशो ऑफ स्ट्रेंथ ऑफ 7 days to 28 days, 2/3 याचं जे रेशो आहे ते आहे. त्यानंतर इनिशियल स्ट्रेंथ किंवा इनिशियल सेटिंग कशामुळे, C3A. जसं बोजस कंपाऊंडवर म्हणतो की पहिल्यापासून कंपाऊंड्सवर क्वेश्चन येतो, ठीक आहे. बोगस कंपाऊंड्स कुठले कुठले आहेत, C3A, C3S, C2S, C4AF. तर हे चारी तुम्हाला पार्ट म्हणजे पार्ट पाहिजे, कुठून पण करा, कसं पण करा, कुठलाही क्लास लावा, पण हे सगळेच्या सगळे जेवढे पण मी सांगतोय त्या रिलेटेडचे कन्सेप्ट ॲटलिस्ट माहीत करून घ्या. बेसिक क्वेश्चन्स आहेत. इन्स्टंटेनियस युनिट हायड्रोग्राफर क्वेश्चन होता. युनिट हायड्रोग्राफ हा एस कर्ववरून फाइंड आउट केला जातो क्लर्क मेथडने. तर स्मॉल एकदम इनफायनाईट डेसिमल स्मॉल ड्युरेशनसाठीचा हायड्रोग्राफ आहे, त्याला म्हणतो युनिट हायड्रोग्राफ. युनिट हायड्रोग्राफ म्हणजे काय, रन ऑफ त्याचा 1 cm राहतो, किंवा एक्सेस जे म्हणतो आपण रन ऑफ आहे ते 1 cm राहतो. बस हेच त्याची कन्सेप्ट आहे, बाकी काही नाही आहे. त्यानंतर युनिट हायड्रोग्राफमध्ये आयसोप्लेथ नावाची एक लाईन आहे. आयसोप्लेथ म्हणजे जी लाईन इक्वल इव्हॅपो ट्रान्सपिरेशनसाठीची
लाईन आहे. जसं वेगळे वेगळे लाईन आयसो बार म्हणजे इक्वल प्रेशर, आयसो हाईट म्हणजे इक्वल रेनफॉल इंटेन्सिटी म्हणू शकता. कन्सिस्टन्सी कशाने डिटर्मिन करतो, विकॅट ॲपरेटस. खूपदा झालेला क्वेश्चन PYQचा आहे. PYQ हा पण PYQ बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत PYQज आहेत फ्रेंड्स. त्यानंतर टाईप्स ऑफ ब्रिक बॉन्ड, यामध्ये अल्टरनेट हेडर स्ट्रेचर बॉन्ड कुठला आहे, डच बॉन्ड म्हणतो आपण त्याला. 3/4 बिकने स्टार्ट करतो तर डच बॉन्ड आहे. लोड ट्रान्सफर डिव्हाइस कुठला आहे, डबल बार आहे. हा पण सरळ आपल्या नोट्समधला क्वेश्चन आहे. तर बेसिक बघायला गेलं तर खूप सोपा होता तसा पेपर. म्हणजे नॉर्मल जे करंट कॅन्डिडेट म्हणतो ना, TCS IBPSला प्रिपेअर करणार त्या मुलांसाठी सोपं होता. पण जे 3 वर्ष 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला होता या एक्झामला, तर त्या लोकांसाठी थोडासा डिफिकल्ट मानला जाईल पेपर. कारण का त्यामध्ये 5 ते 6 न्यूमरिकल पण होते आणि थोडे असे ट्रिकी क्वेश्चन्स होते की त्यामुळं तो मीडियम लेवलला जातो पेपर. पण ज्यांनी चांगला कोर्स केला असेल कुठं पण, किंवा चांगला असा IBPSचा कोर्स कुठं तरी केला असेल, किंवा क्वेश्चन्स प्रॅक्टिस चांगली केली असेल, डेफिनेटली त्याला सोपा गेला असेल. तर फ्रेंड्स, आय थिंक आपण बरंचसं सांगून झालं आहे. IBPSचे ॲनालिसिस देऊन झालं आहे. तुम्हाला MIDCच्या पुढच्या पेपरला डेफिनेटली हेल्प होईल. आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा ज्यांनी पण आज चांगला अटेम्प्ट केला आहे MIDCला. जे येणाऱ्या काळात एक्झिक्युटिव्ह असतील किंवा डेप्युटी असतील, त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि जे पण AE असतील, JE बनायचं आहे, त्यांना अजून चांगलं प्रयत्न करायचा आहे, बेस्ट अटेम्प्ट द्यायचं आहे. त्या लोकांसाठी मी म्हणतो की बघा, रिस्क घेऊ नका. जेवढं काही चांगलं जिथून पण घेता येईल घ्या आणि अभ्यास करा. फक्त अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडं प्रॅक्टिस PDF दिले जातात आणि फॉलोअप पण घेतलं जातं. ग्रुप असतो डाऊट सॉल्विंगचा, त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन्स टाकू शकता आणि तुमचे डाऊट सॉल्व करू शकता. आणि आपला मंथली कमीत कमी एखादा टॉपर टॉक होतो, तर तो पण तुम्हाला फ्रीमध्ये अटेम्प्ट करता येईल. तर टॉपर टॉक्स असतील किंवा प्रॅक्टिस सेशन्स असतील, तर हे सगळं तुम्हाला फक्त 999मध्ये अवेलेबल आहे. त्याचा फायदा उचला आणि खूप खूप प्रॅक्टिस करा आणि एक्झाम्स क्रॅक करा फ्रेंड्स. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू.